नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत कृषी सेवेचा तातडीचा अचूक हवामान अंदाज. मी हवामान अभ्यासक सचिन मिसाळ. शेतकरी मित्रांनो, सध्या मान्सून हा परतीच्या मार्गावर आहे. प्रवास सुरू झालेला आहे, परंतु प्रवास करत असताना तो जोरदार बॅटिंग करणार हे आपण पाठीमागच्या अंदाजामध्ये सांगितलेलंच होतं. मध्य महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण किनारपट्टी, मुंबईची उपनगर या ठिकाणी या कालावधीत मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होणारच आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या आपण पावसाचे 3 टप्पे सांगतोय. इतर कुठल्याही अभ्यासकाने किंवा चॅनलने अशा स्वरूपाची माहिती दिली नाही आहे. आपण सविस्तर माहिती देतोय की 25 ते 28 सप्टेंबर या कालावधीत पहिल्या टप्प्यात अतिमुसळधार पाऊस असणार आहे. यामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, इकडं धाराशिव, पुण्याचा काही भाग, इकडं नाशिकचा काही भाग आहे. इथं मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर 28 तारीख ते 3 ऑक्टोबर अर्थात 29 तारीख ते 3 ऑक्टोबरपर्यंत परत एकदा सोलापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, मुंबईची उपनगरं या जिल्ह्यामध्ये चांगल्या सरी असतील, चांगला पाऊस बरसेल. सरासरीपेक्षा तो पाऊस हा अधिकच असणार आहे. नंतर 3 तारीख ते 10 तारीख या कालावधीत पाऊस हा थोडासा कमी होत जाईल. सरी या असणारच आहेत, परंतु पाऊस हा कमी प्रमाणात होणार आहे. शेतकरी मित्रांनो, या 3 टप्प्यातला पाऊस जो आहे जोरदार कमबॅक करणारा असणार आहे. निश्चितपणे नद्यांना, ओढ्यांना भरपूर स्वरूपात पाणी येणार आहे. धरण क्षेत्रातल्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची आपण काळजी घ्यायची आहे, कारण हा पाऊस जो आहे सरासरीपेक्षा अधिक पडणारा असल्यानं निश्चितपणे आजूबाजूच्या लोकांनी सतर्क राहायचं आहे, सावधान राहायचं आहे. आपण आपल्या पिकांची या संदर्भात काळजी घेण्याचं आवाहन मी भारत कृषी सेवेच्या माध्यमातून करत आहोत. आपल्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर आजच भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे. धन्यवाद.